आपल्या सोबत अभिजित दिपके आहेत। अभिजित दिपके, आज तुमचं दुसऱ्यांदा जंतर मंतरवर आंदोलन होत आहे, तर कशा पद्धतीने हे आंदोलन होत आहे? आज आम्ही थाळी आणि चमचा घेऊन आंदोलन करणार आहे। थाळी आणि चमच्याने जर कोरोना व्हायरस जाऊ शकतो तर आम्हाला वाटतं जे आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये व्हायरस बसलेले धर्मेंद्र प्रधान तेही जातील। याआधी तुम्ही दिल्लीमध्ये केलं, त्यानंतर महाराष्ट्र राज्य देशभरामध्ये विविध ठिकाणी आंदोलन केले, काय तुम्हाला प्रतिसाद मिळाला आणि आज तुम्ही हे जे आंदोलन करताय हे तुमचं आजचं दिल्लीतलं शेवटचं आंदोलन आहे का, असं तुम्ही आधीही म्हणाला होतं की इथून राजीनामा झाल्याशिवाय उठायचं नाही, तर तीच भूमिका आजही असणार आहे का? हे शेवटचं आंदोलन असणार आहे। हे जनता पार्टीची फक्त सुरुवात आहे आणि हो, राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही। मी मागे जयपूरमध्ये आंदोलन केलं, तिथं तुमच्यावर हल्ला झाला। आज जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे, काही व्हॅन्स तिथं रेकॉर्डिंगसाठी लावलेले आहेत। काय आव्हान आहे पोलिसांना तुम्हाला? कुठेही तिथं अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? नाही, पोलिसांना तर म्हणजे आम्ही काही आव्हान नाही करणार। पोलीस आर डुईंग देअर जॉब। आमचं आंदोलन जे आहे ते पूर्णपणे शांतीपूर्ण असेल आणि काही लोक आहेत जे येऊन वातावरण खराब करायला बघतायत, माझ्यावर हल्ले करायला बघतायत, त्यांनी माझ्यावर एक नाही 10 हल्ले करावे। माझ्यावर हल्ले करून जर सगळ्या समस्यांचे प्रश्न उत्तर भेटणार असतील, जर ज्या मुलांनी आत्महत्या केली ती वापस येणार असतील तर करा माझ्यावर हल्ले, पण एक सांगतो, माझ्यावर तुम्ही एक नाही 10 हल्ले करा तरी मी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही। या आंदोलनामध्ये तुम्ही तरुणांना आवाहन केले की थाळी आणि चमचा घेऊन या, तर हे नेमकं कशासाठी, काय करणार आहात इथं आंदोलनामध्ये तुम्ही? जसं मी आधी सांगितलं की जर थाळी आणि चमचा वाचून कोरोनाचा व्हायरस जाऊ शकतो तर थाळी आणि चमचा वाजून आम्हाला वाटतंय की एज्युकेशन सिस्टम मध्ये जो आज व्हायरस बसलेला आहे तोही जाऊ शकतो। आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडूनच प्रेरणा घेतलेली या आयडियाची। याआधी तुम्ही जवळपास 6 आंदोलने केली देशभरामध्ये, पण अजूनही काही परिणाम झालेला दिसत नाहीये। म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा मात्र राजीनामा नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकार आहे ते घेताना दिसत नाहीये। काय अजून यापुढे जाऊन काय करावं लागेल जेणेकरून हा राजीनामा होईल असं वाटतं? ते अडून बसतील तर आम्ही अडून बसू, आम्ही बघू। या देशात जेव्हा जे आपले फार्म बिल्स आले होते, शेतकऱ्यांना 1 वर्ष दिल्लीच्या ह्या रस्त्यांवर बसावं लागलं होतं, तर जर सरकार अडून बसणं असेल तर आम्ही अडून बसू, आम्ही मागे सरकणार नाही। काल तुम्ही एक मोदींना पत्र लिहिलेलं आहे, काय त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे? ज्या मुला मुलींनी आत्महत्या केलेली ते खूप गरीब घरातून येतात, त्यांच्या घरच्यांनी कर्ज काढलेले, जमिनी गहाण ठेवल्या, जमिनी विकल्या, काही लोकांनी उधारी घेतलेली आहे, त्याच कर्जात बुडालेले आहेत। तर माझी विनंती आहे पंतप्रधानांना की या परिवारांना 1 करोडचं कंपन्सेशन देऊन या परिवारांना कर्जातून बाहेर काढावं। त्यांच्या मुलं मुली तर तुमच्या फेलियरमुळं त्यांना जीव द्यावा लागला, ते तर तुम्ही वापस नाही आणू शकत, पण कमीत कमी तुम्ही त्या परिवारांना आता कर्जातून तरी बाहेर काढू शकता। दुसरीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी चालू आहे, MP MLA फोडले जात आहेत, तिथं कोट्यवधी रुपये दिले जात आहेत। हा, मला एक कळत नाही की तुमच्याकडे खासदार फोडायला पैसे आहेत, तुमच्याकडे आमदार फोडायला पैसे आहेत, 50 खोके एकदम ओके तुम्ही म्हणत बसतात, आणि जेव्हा हे विद्यार्थी आत्महत्या करतात त्यांच्या परिवाराला द्यायला तुमच्याकडे 10 लाख नाही, म्हणजे लाज वाटली पाहिजे जे पण हे लोक करतात त्यांना। म्हणजे नीटची री एक्झाम होतीये उद्या, पण नागपूरमध्ये एका विद्यार्थ्याला एक सेंटर आलेलं आहे जे अबुधाबीचं आहे, तुम्ही काय माहिती घेतली याबद्दल आणि काय नाही? मी वाचलं त्याच्यावर मला यावर हा प्रश्न पडला आहे की आता धर्मेंद्र प्रधान यांनी सांगावं, ज्यांनी गॅरंटी दिली होती की जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा एक्झाम घेऊ तेव्हा असं काहीच होणार नाही, कोणतीच गडबडी होणार नाही। धर्मेंद्र प्रधान यांनी सांगावं, नीटचा जो स्टुडंट आहे नागपूरचा, ज्याच्याकडे पासपोर्टही नाही आणि ज्याचं सेंटर आता अबुधाबीला आलंय, त्यांनी विदाऊट पासपोर्ट अबुधाबीला कसं जायचं? नाही तर मग धर्मेंद्र प्रधानांनी त्यांना स्पेशल चार्टर द्यावं जर त्यांची तशी काही तयारी असेल तर। म्हणजे काय कारभार लावलाय, तुमच्याकडून एक परीक्षा नीट घेतल्या जात नाहीये आणि तरी तुम्ही खुर्चीवर चिटकून बसलेले आहेत। म्हणजे तुमच्या याआधी बऱ्याच वेळा आंदोलनं झाली, मोठी गर्दी तरुणांची आहे, पण या आंदोलनाला स्पॉन्सर्ड असं म्हटलं जात आहे। मध्यंतरी संजय राऊत म्हणले की तुमचे नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा फोटो आहेत, या सगळ्यांना तुम्हाला काय सांगायचं? संजय राऊतांनी ते ट्विट डिलीट केले, ते AI जनरेटेड फोटो होता। तर अशा मुवमेंटला बदनाम करण्याचे हे प्रयत्न चालू आहेत। मेन मुद्दा हा आहे की 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स अफेक्टेड झालेले आहे, 12 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, मागच्या 48 तासात 6 स्टुडंट्सनी सुसाईड केलेली, आपण त्यावर बोलावं। बाकी आंदोलन कोणतं काय तुम्ही बदनाम, म्हणजे आपण या देशात पाहिलेले जेव्हा आंदोलन होता बदनाम करण्याचा प्रयत्नच केला जातो। तुमचं आंदोलन हे फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा किंवा त्यांनी त्या खात्यावरून पाय उतार व्हावं यासाठीच आहे का? आणखी जरी तुम्ही आता मागणी केली असली तरी त्यांचं खातं जर बदललं तर तुम्हाला मान्य असणार? हे आंदोलन एक फक्त सुरुवात आहे, याच्या पुढे आम्ही अजून मुद्द्यांवर येऊ। थँक्यू, खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, नवी दिल्ली।